श्री गुरुचरित्र अध्याय 9 श्री गणेशाय नमः। 19 सिद्धांचे वचन नामधारक करी नमन विनवी तसे कर जोडूनी भक्तिभावे करुणिया श्रीपाद कुरोपुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुनी सांगा आता कृपामूर्ती दातारा सिद्ध म्हणे नामधारका पुढे झाले अति कौतुका तया ग्रामी रजक एका सेवक झाला श्री गुरूंचा नित्य श्रीपाद गंगेसी येती विधिपूर्वक स्नान करती लौकिक व्यवहार संपादित्या ती त्रयमूर्ती आपण ऐसे एके दिवशी श्रीपाद येती स्नानासी गंगा वाही दाही दिशी मध्ये असती आपण देखा तया गंगा तटाकात रजक असे वस्त्रधूत नित्य येऊनी असे नमित श्रीपाद गुरु मूर्तीसी नित्य त्रिकाळी येऊन या दंडप्रमाण करून या नमन करियती विनया मनोवाक्काय कर्मे श्रीपाद म्हणती रजकासी कार्यनित्य कष्टतोसी तुष्टलोमी तुझ भक्तीसी सुखे राज्य करी म्हणती एकता श्री गुरुचे वचन गाठी पालवी बांधी शकून विनवी तसे कर जोडूनी सत्यसंकल्प श्री गुरुमूर्ती रजक सांडी संसार चिंता सेवक झाला एक चित्ता दुरीनी करी दंडवता मठा गेली या येण्याची परी ऐसे बहुत दिवसांवरी तो रजक सेवा करी अंगण झाडी प्रोक्षिवारी नित्यनेम येणे विधी असता एके दिवशी देखा वसंत ऋतू वैशाखा क्रीडा करीत नदी तटाका आला राजा म्लेंचे एक स्त्रियांसहित नावेत आपण अलंकृत आभरण क्रीडा करीत गंगेमधुनी येता त्याने देखिला सर्व दळ दोन्ही थळी अमित असती हत्ती घोडी मिरवतात रत्नकोळी अलंकृत सेवक जन ऐशा गंगा प्रवाहत राजाला खेळत नाना वाद्य असे गर्जत सवे येती थडी येसी रजक होता नमस्कारित शब्दे झाला दूषित असे गंगेत अवलोकित समारंभ राजयाचा विस्मय करियती मानसी जन्मोनिया संसारासी न देखिले सौख्यासी पशुसमान देह आपुला धन्य राजयाचे जिणे ऐसे सौख्य भोगणे स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वराचा कैसे त्याचे आर्जव फळले कवन देव आराधिले कैसे गुरु असती भेटले मग पावला ऐसी दिशा ऐसे म्हणी चिंतित करीत असे दंडवत श्रीपाद राज्य कृपावंत ओळखिली त्याची मनवासना रजक म्हणे स्वामी यासी देखिले दृष्टीने रायासी संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुचा तपे आराधोणी देवासी पावला एका अवस्थेसी म्हणून चिंतितो मानसी कृपामूर्ती दातारा ऐसे अविद्या संबंधेसी नाना वासना इंद्रियासी चाड नाही या भोगासी चरणे तुझी मज सौख्य श्रीपाद म्हणे रजकासी जन्मदारभ्य कष्टलासी वांछा असे भोगावयासी राज्यभोग तमावृत्ती निववावी इंद्रिये सकळ ना तरी मोक्ष नव्हे निर्मळ बाधा करीती पुढे केवळ जन्मांतरी परियेसा तुष्ट व्हावया इंद्रियासी तू जन्मावे म्लेंचवंशी आवडी जाहरी तुझी मानसी राज्यभोगी जाय त्वरित 19 स्वामींचे वचन विनवी रजक कर जोडून कृपासागर तू गुरुराजपूर्ण उपेक्षू नको म्हणत असे अंतरीतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्री गुरु म्हणती तयासी वैदुरा नगरी जन्म घेसी भेटी देऊ अंतकाळासी कारण असे आम्हा येणे भेटी होताची आम्हासी ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता भरवसी आम्हा येणे घडेल आणि कार्याकारणीसी अवतार घेऊ परियेसी वेश धरुणी संन्यासासी नाम नृसिंह सरस्वती ऐसे तया संबोधुनी निरोप देती जाई म्हणून रजक लागला ते चरणी नमन करीत असे तयावेळी देखुरी श्री गुरु कृपामूर्ती रजकासी जवडी पाचारती इह भोगीसी पुढ किंवा पुढती राज्यभोग मज सांग रजक विनवी श्रीपादासी झालो आपण अपरवयासी भोग भोगीन बाळाभ्यासी यौवन गोड राज्यभोग 19 रजकाचे वचन निरोप देती श्रीपाद आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोग म्हणती निरोप देताची तयवेळी त्याजले प्राण तत्काळी जन्म झाला म्लेंछ कुडी वैदुरा नगरी प्रख्यात ऐसी रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता सिद्ध म्हणे नामधारका ता चरित्र झाले पुढे आणिक इतके झाली या अवसरी श्रीपादराव कुरवपुरी असता महिमा परंपारी प्रख्यात झाली परियेसा महिमा सांगता श्रीगुरूचे शक्ती आमुचे कैसी वाचे नवल नवे अमृतदृष्टीचे स्थान महिमा ऐसा असे स्थान महिमेचा विस्तार सांगेन एके मने एकाग्र प्रख्यात असे कुरुपूर्व मनकामना पूर्ती तेथे ऐसे किती दिवसांवरी श्रीपाद होते कुरुपुरी कारणा असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होती तेथोची अश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृगराज परियेसी श्रीपाद बसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत लौकिक दिसती अदृश्य आपण कुरवपुरी असती जाणं श्रीपादराव निर्धार जाणं त्रयमूर्तीचा अवतार जे जन असती भक्त केवळ त्यांची दिसती निर्मळ कुरवपूर क्षेत्र अपूर्व असे प्रख्यात भूमंडळी ती श्री गुरुचरिता अमृत परमकथा कल्पतरू नृसिंह सरस्वती उपाख्यान सिद्ध नामधारक संवादे रजक वरप्रदान तथा श्रीपाद निजानंद गमन नाम 9मोऽध्याय श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।